मंडळी बघताय एवढा पाऊस पडला की पूर आलाय एकदम बघा जोरदार पावसाचा पाणी बघा किती जोरदार सो हे बघा पाणीच पाणी आणि मी नदीचा तुम्हाला पाणी पुढे जाऊन दाखवू शकत नाही कारण खूप त्याचा वेग आहे पाण्याला सो आपण इथूनच दाखवले बरं ट्राय करतो सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील म्हणजे कोकणात खूप सारा मुसळधार पाऊस आहे याची मी माहिती देतोय हां हे बघा नमस्कार मंडळी हा बघा त्याने टाकलं पाण्यामध्ये टाकलं आणि आता बघा तुम्ही बघताय ॲक्च्युली बेसिकली काय आहे की तुम्ही तेच मी सांगतोय तुम्हाला पाण्यामध्ये खेळू नका पाण्याची इथे माणसं जमलेत आणि ही लाईन बघताय तुम्ही फुल गाड्यांची लाईन लागले आणि गाडी कोण काढत नाही आहेत रिक्स आहे मोठा हे तुम्ही बघताय हां फुल रिक्स आहे बापरे आम्ही ऑलमोस्ट 1.5 घंटा थांबलो आहे 1.5 तास आस्ते आस्ते जाऊया हां करून घ्या समोरचा व्यक्ती मला वाटते पाणी वाढल्यासारखं वाटायला लागलं सोबत पावसाने मचावलं मंडळी बघताय एवढा पाऊस पडला की पूर आलाय एकदम बघा जोरदार पावसाचं पाणी बघा किती जोरदार मजबूत आहे पूर आला एकदम एवढा पाणी झालं ना मगाशी मी थोडं दाखवलं होतं तुम्हाला पण आता बघा पाणी किती वाढलं बघा हे बघा हे बघा बापरे खाली पाणी बघा केवढं वाढलं आणि मंडळी पाण्याचा तुम्हाला जर अंदाज नसेल कारण का पाण्याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही आहे पाण्याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे कारण कधी केव्हा जास्त पाणी येईल ते कुणालाच काही माहिती नाही कधी ते पाऊस जास्त पडेल आणि वरून पाणी येईल ते कळत नाही त्याच्यामुळे एवढा पाऊस जर पडत असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ नका आणि पाण्याशी खेळू नका खूप रिस्क आहे मोठी ते पण हे बघू शकता पाणी किती आहे बघा हे बघा फुल पाणी आलं आहे पूर आलं आहे ॲक्च्युली आता आम्ही कसं निघणार आहोत त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो आहे गावावरून हे बघा खूप पाणी मोठं आलं आहे भरपूर पाणी आलं आहे तर निघण्याची आम्ही तयारी करतो आहे बट कसं जायचं ते विचार करतो आहे कारण आमच्या इथे एक नारंगी पूल म्हणून आहे जे खेडमध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल तर तिथे सुद्धा पाणी भरतं डेंटल कॉलेज आहे तिथे तो डेंटल कॉलेजच्या समोरच पाणी भरतं तो तिथे कोणी राहत असेल म्हणजे खेडचे कोण राहत असेल तर त्यांना माहिती आहे मंडळी पाणी बघताय एवढा मुसळधार पाऊस पडलाय पूर आलाय ॲक्च्युली बघा बापरे बाप ते बघा ते माझ्या घराच्या जवळचा ओढा आहे आणि किती पूर आलाय बघा एकदम मुसळधार पाऊस आहे एकदम मुसळधार हे बघू शकता एकदम बाप रे बाप हे बघा हे किती मुसळधार पाऊस आहे ते बघा आणि इकडे खाली पण दाखवतो तुम्हाला हे बघा मगाशी दाखवलं ती कमी पातळी होती आता एवढी अजून मोठी पातळी वाढली सगळीकडून दुतर्फा नुसतं पाणीच आहे आणि खाली बघा हे बघा पावसाचा एवढा मोठा पूर आलाय ना म्हणजे पाण्याचा एवढा पूर आलाय खाली बघा पूर्ण शेते भरले
पाणीच पाणी. आणि मला माहिती नाही खाली हे बघा पाणी बघा किती साचलं आहे. पूर्ण एकच झालं आहे, दिसतच नाही शेत्या आहेत की नाही. एकदम मजबूत भरलेलं आहे एकदम. बघा हे बघा, हे तर हे बघा, हे तर अजूनच मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे अजून पाणी वाढतंय. हे बघा, हा माझ्या घरच्या जवळच आहे. हा इथे घर आहे माझा आणि इथे खाली ओढा आहे म्हणजे. आणि हे बघा खाली फुल पाणी भरलं आहे, फुलपर्यंत पाणी भरलं. पाणी बघा किती. हे बघा पाणीच पाणी झालंय. एकदम पाणीच पाणीच आहे सगळीकडे. पाणी एकदम धुमाकूळ गाजवलंय पावसाने, तुम्ही बघताय. आणि खतरनाक म्हणजे अजून थोडा वेळ पाणी भरला तर आमच्या घरापर्यंत पाणी पोचेल. थोडासाच डिस्टन्स राहिला आहे. हे बघा, आणि पाणी वरती येणार आहे आता. खूप पाणी आहे म्हणजे. ही बघू शकता, मी ॲक्च्युली शेतीची व्हिडिओ करणार होतो म्हणजे भात लावणी आणि या सगळ्या गोष्टी. परंतु एवढा मुसळधार पाऊस आहे, त्या मुसळधार पावसात शेती बंद असते. कारण ते जे आपण लावतो ते वरती येतं पाण्यामुळं. जास्त पण पाणी शेतीसाठी चांगलं नसतं. सो त्याच्यामुळे मी विचारलं माझ्या गावातल्या लोकांना, पण ते बोलले की पॉसिबलच नाही, अशा पाण्यामध्ये शेती पॉसिबलच नाही आहे. सो पाणी बघू शकता मंडळी, एकदम फुल सगळीकडे. हा जो मी चालतो आहे हा आम्हाला हायवेला रस्ता जाण्यासाठी आहे, म्हणजे आमच्या घरातून बाहेर पडण्यासाठी. आणि इकडे बघू शकता पाणीच पाणी आहे, फुल पाणी आहे, पूर्ण भरलं आहे. आणि समोरचा तो बघताय तो रस्ता आहे. आणि हे जे साईड बघताय इथून आपला रस्ता बाहेर पडतो, तर तिथे सुद्धा फुल पाणी भरलेलं आहे. सगळीकडे पाणीच आहे. एवढा मुसळधार पाऊस पडतोय ना, तर सगळीकडे पाणीच पाणी म्हणजे एक असं दिसतच नाही जमीन. हे बघा, मी तुम्हाला एकदा जवळून दाखवतो. मला पण रिक्सच वाटते, रिक्स आहे ही, पण ठीक आहे. मला त्याच्यामध्ये म्हणजे मला इकडचा अनुभव आहे म्हणजे पाण्यामध्ये किती जाऊ शकतो, कारण मी लहानपणापासून इथे वाढलो आहे. सो बट तुम्ही असं ट्राय नका करू. छोट्या छोट्या रीलसाठी आपलं जीवाचं पूर्णपणे आयुष्य हे नका करू. आयुष्य खूप मोठं आहे, त्याच्यामुळे जीवाची काळजी घ्या, म्हणजे आपल्या आयुष्याची काळजी घ्या. लाईफ खूप मोठं आहे. सो बघा, हे बघताय तुम्ही, हे बघा फुल पाण्याने भरलेलं आहे. आणि हे बघा पूर्णच्या पूर्ण. आणि ते तिकडे नदी चालले, नदी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा एकदम प्रचंड असं मोठं, म्हणजे खूप सारा पाणी पडतोय, म्हणजे पाऊस पडतोय सॉरी. आणि हे बघा पाऊस एवढा मुसळधार पडतोय ना, पाणी ओसंडून वाहतोय, म्हणजे ओसंडतोय. सॉरी माझे शब्द जरा चुकत असतील, माफ करा. बट भावना महत्त्वाच्या आहेत, भावना समजून घ्या. हे बघा बघताय तुम्ही, एवढं पाणीच पाणी झालं. हे सगळी पब्लिक बघायला येत आहेत. हा जो मी म्हटलं होता की हा इथून डायरेक्ट हायवेला जॉईन करतो आणि जवळपास आहे. आणि हे बघू शकता, हे पूर्ण हे काय बरं आहे ना. आज सकाळी आलो काल. हो आई पण आले. हो बरे बरे. सो हे बघा पाणीच पाणी. आणि मी नदीचं तुम्हाला पाणी पुढे जाऊन दाखवू शकत नाही, कारण खूप त्याचा वेग आहे पाण्याला. सो आपण इथूनच दाखवलं बरं. ट्राय करतो सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कोकणात खूप सारा मुसळधार पाऊस आहे, त्याची मी माहिती देतो आहे.
म्हणजे खूप हे बघा, बापरे बाप, नदीचं पाणी इकडेपर्यंत पोहोचू शकते एवढं आहे. हे बघा, हे तुम्ही बघताय, हा रस्ता आहे. हा जो रस्ता आहे, हा रस्ता, हे बघा, हा रस्ता बघा, हा रस्ता जॉईन होतो ह्या रस्त्याला, लेफ्ट साईडला तुम्ही बघताय. आणि हा इथेच पाणी साचल्यामुळे हे बघा, पाणी पूर्ण रस्त्यावर आलं आहे, फुल रस्त्यावर पाणी आलं आहे. आणि त्याच्यामुळे दळणवळणाची जी ही आहे ती बंद झाली. इथून जाऊ शकत नाही, कारण की एवढं पाणी भरलं आहे. आता आम्ही कसे निघणार आहोत तेच आम्हाला कळत नाही. आम्ही आता निघणार होतो, त्याच्यामुळे आम्ही थोडा रात्रीचं निघण्याचा प्लॅन केला आहे. कारण ह्या पावसामध्ये इथून जाऊच शकत नाही, गाडी काढूच शकत नाही, 4 व्हीलर. हे बघा, इथून 4 व्हीलर काढूच शकत नाही. हा रस्ता आहे आपल्याला, आणि हा रस्ता इथे बाहेर येतो. हे बघा, हा इथून बाहेर येतो. आणि ही त्याच्या पलीकडे मोठी नदी. ही जी दिसते तुम्हाला माहिती नाही, मी झूम करून दाखवतो. ही बघा, ही जी दिसते तुम्हाला ही नदी आहे. नदीला खूप पाणी आहे, त्याच्यामुळे मी पुढे जात नाही आहे. आणि साईडलाच घरं आहेत, घरांमध्ये पाणी साचण्याचं लक्षण दिसत आहे, कारण का खूप पाणी आहे. मी आता झूम केलं, नदीला खूप पाणी आहे. आम्ही इथे गणपती विसर्जन करतो, ह्याच नदीमध्ये आमचे गणपती जे बाप्पा असतात तिथे विसर्जन करतो. फुल पाणी भरलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे खूप पाणी भरलं आहे. पाण्याची पातळी बघा किती वाढली. आणि हा इकडे पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी. बापरे बाप. आणि हा रस्ता आपला, मध्ये पाणी असेल आपण जाऊ शकत नाही. एकदम फुल पाणी भरलेलं आहे. सो ही होती अपडेट कोकणातली, म्हणजे आता खेडमधील तरी. फुल पाणी आहे, पाणीच पाणी भरलं. बापरे, एवढं पाणी मी खूप कमी वेळा बघितलं. मे बी 26 जानेला जेव्हा झालं होतं मुंबईमध्ये, आता तसं इथे झालं आहे. खूप पाणी आहे. चला, मी लवकर घरी पोहोचतो, कारण इथे जास्त पाणी आलं तर मी सुद्धा अटकेन, त्याच्यामुळे मी जातो लवकर घरी. बट चारही बाजूनी पाणी साचलं आहे. आणि अजून डोंगर बघू शकता, म्हणजे सॉरी नॉट डोंगर, म्हणजे डोंगरातून जे वादळ येतात ते बघू शकता. आणि काळे बादल, ढग, मे बी ढगफुटी होऊ शकते, वी नेवर नो. चला. सो मंडळी, तुम्ही बघितलं जाता, मी दाखवलं तुम्हाला म्हणजे किती पाणी भरलं आहे, म्हणजे खूप भरलं आहे. एवढं कमी म्हणजे ह्या साईडला, म्हणजे आमच्या तरी साईडला, माझ्या गावच्या साईडला एवढं पाणी बघितलं नव्हतं. बट या टायमाला खूप पाणी भरलं आहे. आणि अजून पावसाची खूप जोरात मुसळधार चालूच आहे, म्हणजे पाऊस मुसळधार चालूच आहे, पाऊस कमी होतच नाही आहे. सो अजून जास्त पाऊस लागला तर मी तुम्हाला माझ्या घरच्या जवळचा ओढा दाखवला आहे, त्याचं पाणी आमच्या घरपर्यंत पोचू शकतो, शक्यता नाकारली जात नाही, कारण का ते पाणी आहे. सो असं हे खूप पाणी असतं कोकणामध्ये. आणि माझं असं तुम्हाला सांगणं असं आहे की
तुम्ही प्लीज पाण्याच्या पुढे जाऊ नका एन्जॉयमेंटसाठी, कारण सगळे DPसाठी स्टेटससाठी वेगळं काहीतरी करायला जातात, युनिक करायला जातात. पण तसं काही करू नका, कारण ते खूप आपल्या आयुष्याचा लास्ट शेवटचा दिवससुद्धा असू शकतो. असे खूप वेळा घडलं आहे, हे न्यूजमध्ये तुम्ही ऐकतच आहात. सो असं नका करू. जे इकडचे लोक असतात त्यांना भेटा आणि त्यांच्यानुसार तुम्ही ट्राय करा. म्हणजे ट्राय करा इन द सेन्स की पाण्यामध्ये उड्या नका मारू आणि जाऊ नका पाणी बघायला. म्हणजे जिथं कॉर्नरला काही होऊ शकतं. ते म्हणजे गाव साईडला असे दरडी असतात ज्या मातीच्या असतात, त्या घसरतात लवकर आणि तुमचा प्लाय स्लिपरी होऊन मोठ्या पाण्यामध्ये जाऊ पडू शकता. सो अशा काहीतरी गोष्टी असतात, त्या आपल्या आयुष्यासाठी खूप घातक असतात. मी घातकच शब्द वापरतो आहे कारण ते तुमच्यासाठीच चांगलं आहे. सो तुमचे आईवडील आहेत, कोणी तुमचे घरी सिस्टर असतात, तुमच्या बहीण भाऊ जे काय असेल, नातेवाईक असतील, ते तुमची घरी वाट बघत असतात. सो त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यापर्यंत शेअर करा की आयुष्य खूप मोठं आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. सो एखाद्या छोट्या गोष्टीसाठी आपण असे करतो हरकती, त्या कोणालाच मान्य नसतात. ठीक आहे, काही गोष्टी ॲक्सिडेंटली होत असतात, पण कुणालाच ही नसतं की आपल्याला जीवाला धोका आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असे गोष्टी करायच्या आहेत. पण त्या नकळत होऊन जातात. काहीतरी फ्रेंड्सबरोबर एकमेकांना भेट करणं की मी इथे जाऊ शकतो, मी एवढ्या पाण्यात उडी मारतो, मला पोहणी आहे. पाण्यासमोर पोहणी काय, इंटरनॅशनल जे स्विमर असतात ते सुद्धा वाहून गेलेत. सो पाण्यासमोर कधीच आपण बेट लावायची नाही. ठीक आहे, दुसऱ्याकडे बेट लावा, चांगल्या गोष्टींबद्दल बेट लावा, कॉम्पिटिशन करा, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा गोष्टींमध्ये बेट नका लावू, त्याच्याने दुसऱ्याचा जीव गमावता येईल. तुमचा चांगला फ्रेंड असेल त्याला तुम्ही गमवत ठेवू शकाल, पुन्हा कधी तुम्ही त्याला भेटू शकत नाही. त्या सर्व गोष्टी आहेत. मला माहिती आहे तुम्ही खूप समजूतदार आहात, सो मला या गोष्टी बोलायची गरज नाही आहे. सो बट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, छोटासा माझा संदेश आहे तुमच्यापर्यंत, तो समजून घ्याल. आणि अशा गोष्टी काही करू नका, चांगल्याच गोष्टी करा आणि आनंदी लाईफ जगा. चला. सो मंडळी बघता इकडचे जे लोकल लोक आहेत. हो, किती पाणी भरलं आहे? भरपूर आहे ना? अच्छा, हे बघा, हे बघा, मी आता तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली काय झालं ते. हे जे नदीचं पाणी आहे ना, ते पूर्णपणे रस्त्यावर आलं आहे. ही नदी आहे, ही नदी आहे, हे पूर्णपणे रस्त्यावर आलं आहे आणि त्याच्यामुळे हे बघा दोन्ही साईडला पाणी आहे रस्त्याच्या. आणि हे बघा, मी आता तुम्हाला जवळपास तिथं जिथे पाणी भरलं आहे ते दाखवतो तुम्हाला. पण आम्ही आज लटकलो इथे, मुश्किल आहे. हे बघा, इथे गाड्या सगळ्या लटकल्यात. हे बघा, एकाने टाकले गाडी. हे बघा, बापरे, हे रिस्क आहे. हे तुम्ही बघताय मंडळी, त्यांनी गाडी आतमध्ये टाकले पाण्यामध्ये. बापरे. बघा बसेस पण, कोकणातली रेड परी, लाल परी, हा बघा पाणी इथून साचलंय. बापरे बाप, खतरनाक. सो पाणी एवढा मुसळधार म्हणजे वाहत आहे ना, पाण्याचा जो प्रवाह आहे खूप जोरात आहे आणि एकाने तर टाकले ते पाण्यात. हे बघा, बापरे. इथे माणसं जमलेत आणि ही लाईन बघताय तुम्ही, फुल गाड्यांची लाईन लागली आणि गाडी कोण काढत नाही आहेत. रिक्स आहे मोठा, हे तुम्ही बघताय. हां, फुल रिक्स आहे. बापरे, एकाने मोटर तर घातले. बापरे, पाणीच पाणी आहे.
पाण्याचा निचरा झाल्यामुळे कमी होते. किती होतं पाणी? पाणी जास्त होतं का? अच्छा, म्हणजे कमरेभर होता पाणी? अच्छा, एवढं होतं का? सो आता कमी होईल पाणी. अच्छा, सो मंडळी इथे लोकल, तुम्ही इकडचे लोकल आहेत का? लोकल आहेत. सो मंडळी इथे लोकलची जी पब्लिक आहे ते सांगते ऑलरेडी म्हणजे मांडीभर पाणी होतं आणि तुम्ही बघता इथे खूप सारा पाण्याचं झोत आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आणि हे बघा, हे पण आता टाकलंय. मला असं वाटतं याचा बॅलन्स जाऊ शकतो, वी नेव्हर नो. सो काढलंय भाईनी. आणि काढलं भाई. तो बघा बाईक रायडर बघा. असं नका करू मंडळी, असं नका करू. हा बघा लटकला तो. ते बघा नमस्कार मंडळी. हा बघा त्याने टाकलं पाण्यामध्ये, टाकलं. आणि आता बघा तुम्ही बघताय ॲक्च्युली बेसिकली काय की तुम्ही तेच मी सांगतोय तुम्हाला, पाण्यामध्ये खेळू नका, पाण्याशी कॉम्पीट करू नका, कारण पाणी हे सगळ्यात घातक गोष्ट आहे. सो हे तुम्ही बघता इथे आता अडकलं आहे, हा लटकला आहे माणूस आणि पाण्यामध्ये उगाच टाकलं आहे. सो पाण्याशी खेळू नका, नंतर खूप महत्त्वाचं, आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करूनच करा तुम्ही. आता ह्याला टाकायची गरज नव्हती त्या माणसाला, पण त्यांनी टाकले सगळ्यांचं ऐकून. खूप इथे बघताय तुम्ही, खूप खतरनाक वातावरण झालं आहे आणि इथे पब्लिक बघू शकता इथे सगळे. आणि या घरापर्यंत बघू शकता, घरी पण पाणी साचलं आहे आणि पाण्याचा एवढा ओह आहे तो, म्हणजे प्रवाह एवढा मोठा आहे. या सगळं मंडळी बघा इथे बसले, सगळे गर्दी झाली, फुल गर्दी आहे. इथे मागे पण गर्दी आहे. आपली कोकणची लाल परी हे पण सुद्धा इकडे थांबले. गाडी बंद पडली, गाडी बंद पडली तर आता मी काढत. सो रिक्स घेऊ नका, ह्या सर्व गोष्टी स्वतःची काळजी घ्या, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आयुष्य खूप महत्त्वाचं आहे, आयुष्य खूप मोठं आहे. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रवास करताना सुरळीत करा. आणि जर तुम्हाला लोकल लोकांची माहिती असेल घेणं तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. परंतु अशा पाण्यामध्ये वाहनं घालू नका. जर मोस्ट प्रॉब्ली 2 व्हीलर 4 व्हीलर. हे बघा, हे इकडं सगळं पाणी साचलेलंच आहे. हे काही लोक इकडे उभे राहिलेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता हा बॉलेरो मला असं वाटतं घालणार आहे पाण्यामध्ये. ओके, सो आता हे ऑटो रिक्षा पण सुद्धा घालणार आहे मला वाटतं. सो खूप रिक्स आहे हे. तर ही जी आहे थार आहे, थार बघताय, थार आहे. थार घालू शकतात बट ते पण रिक्स आहे, छोट्याला पाण्यामध्ये नका घालू. सो हे बघा, पाणी जी घरं आहेत ती पाण्यामध्ये गेलेत आणि कोकणामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो आहे, ठीक आहे. सो ओसंडून वाहते, नदीसुद्धा ओसंडून वाहत आहे. हे बघा. सो प्रवास एकदम तुमचा कसं करताय त्याच्यावर खूप निर्भर करतो. म्हणजे प्रवास तुम्हाला, म्हणजे जेव्हा कोकणामध्ये येता पावसाचं आपण काही करू शकत नाही पावसाला, आणि पाऊस तर पडत राहणार आहे, ते नॅचरल आहे. सो बट तुम्ही प्रवास करत असाल तर प्रॉपर केलं पाहिजे, मॅनेजमेंट केलं पाहिजे. जर तिथून आपली कार किंवा बाईक निघत नसेल तर जबरदस्ती काढू नका.
त्या पाण्यातून प्रवाह पाण्याचा आहे. हे बघा खूप भारी आहे पाणी, म्हणजे भारी म्हणजे काय, फुल भरेलं आहे. ये देखो मैडम बोल रहे हैं. अच्छा, आप कब से खड़े हो यहाँ पे? हमको 1 आवर हो गया है. अच्छा, 1 घंटा हो गया है क्या? अच्छा. सो मैडम बोल रहे हैं कि अभी तक ये लोग खड़े हैं यहाँ पर, मतलब बैठे हैं हुए, आप देख सकते हो ऑटो में बैठे हुए, लेकिन 1 तास होने के बावजूद भी पाणी कम नहीं हो रहा है. सो प्रॉब्लेम आहे. इकडे मंडळी बघू शकता. आणि हे बघा फुल प्रॉब्लेम आहे आणि पाणीच पाणी आहे. ते पाण्याचा निचराच होत नाही, कारण की एवढा पाऊस पडला ना, फुल पाणी आहे. मंडळी आता पाणी कमी झालं आहे. आले समोरची गाडी. फक्त आम्ही ऑलमोस्ट 1.5 घंटा थांबलो आहे. 1.5 तास. आस्ते जाऊया काढू. हां, वरून घ्या. हे बघा समोरचा व्यक्ती मध्ये गेला. मला वाटते पाणी वाढल्यासारखं वाटायला लागलं. चिचगरला आपण थांबूया. हा एकदम थोडासा घाबरत चालत आहे. पाणी खूप निचरलं. आम्ही जेव्हा आलो तेव्हा फुल पाणी होतं आणि आता पाणी बघतोय. आता आम्ही परत बाहेर पाऊस आलो. चालू झालेला आहे. हा पण सुद्धा पाणी रस्त्यावरून चाललं. आता गाडी घातली त्या पाण्यातच. हे बघा. काढली बाहेर काढली आता. पाणी आहे. तुम्ही तिथेच आहो ना? मंडळी तुम्ही असे गाडी काढू नका, म्हणजे आम्हाला माहिती होतं, पाण्याचा अंदाज होता, त्याच्यामुळे आम्ही गाडी काढली. गाडी थोडं पाणी कमी होता आणि पाणी कमी होतं. चावी ती सुद्धा 40कडेच आहे. हे बघा. आणि मग सकाळी जसे पाणी कमी होईल तसं निघून जा ना. हे बघा. इकडे गावी पाणी भरलं तर दळणवळणाची जी साधनं असतात ते बंद होतात आणि दळणवळणाची साधनं आहेत ना ती पूर्णपणे बंद होतात. बोल आताच फोन कर ना. हे बघा